आपने लोन बॉल पे फोन साहिल खरीदा और मात्रेचा. आज तक एक भी किस्त नहीं ओहो, दी। बेटा, सन्मान दिलाय. लोन तुम चाहे चांगला बैंक से चेंडू लो होता. या ऐप से, गिव्ह तुम्हारे रिस्पेक्ट, क्रेडिट टेक स्कोर पर रिस्पेक्ट. चढ़ ही जाता अशा है। बैंक पद्धतीची का तुम लोन फलंदाजी फिर भी चुका दो, मृणाल वरसुलकर या लेकिन बॅट्समनकडून ऐप का आपण लोन पाहतोय. सेटल करते करते ना। मृणाल वरसुलकडे जर आपण जर विचार केला त्याच्याकडे असलेलं बॅटिंग मधील तंत्र अगदी वाखाणण्याजोगं आहे. मैदानाच्या चारही कॉर्नर वरती तो मोठमोठे फटके मारू शकतो. साहिल मात्रेला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना अगर सूर्य संघाच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती 4 धावा. षटक क्रमांक पहिलं साहिल मात्रे रॅटम ओव्हर द विकेटने. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अप्रतिम, अद्वितीय, लौकिक फटका. चेंडू सीमारेच्या बाहेर, चौकार. स्विच हिटचा विलोभनीय असा स्ट्रोक पाहायला मिळाला. येथे मात्र मृणाल वरसलकरने कमालीचा फटका लगावलाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आजच्या रात्रीतील अंतिम सामना. साहिल मात्रे सज्ज होते पुन्हा एकदा. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय मृणाल वरसलकर. धावफलकावरती मात्र 11 धावा. 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये पाहूया जय मल्हार अलिबाग संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. साहिल म्हात्रे याचं षटक आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जेथे पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. ओ, फटका चांगला आहे. सीमारेषे बाहेर सुद्धा, स्क्वेअर लगच्या बाहेर फ्लॅट फ्युरियस षटकार. सतरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवलाय बॅट्समनने. मृणाल वरसोलकर असेल, विराट जोईकर असेल, हे दोन्ही फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रचंड आक्रमक फलंदाजी करतायत, विस्फोटक फलंदाजी करतायत. साहिल मात्रे समोर प्रश्न निर्माण झालाय, गोलंदाजी करायची तर नक्की कोणत्या टप्प्यावरती करायची. सेव्हन्टीन ऑन द बोट. साहिल मात्रेचा फुल चेंडू. ओहो, क्या बात है, क्या बात है. अत्यंत देखणा, दर्शनीय, दर्जात्मक चौकार.
21 धावा धावफलकामध्ये पाहायला It मिळतात. makes networking पहिल्या so much less षटकामध्ये awkward and so much गोलंदाजांनी more powerful. सपाटून मार So खाल्ला. start now. किंबहुना Your next साहिल opportunity might मात्रेवरती just be एकामागोमाग one अटॅक connection झालं, away. आक्रमण झालं. त्यामुळे आपण पाहतोय सँडी वॉटरस्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ एक चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या संघाने आज सर्वांनाच प्रभावित केलं. सँडी वॉटरस्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाला आपण पाहतोय मैदानावरती परफॉर्मन्स सादर करत असताना स्पीडअप करायचं आहे. अगर आपल्याला संघ गोलंदाजी खेळण्यासाठी स्वरूप मात्र स्वरूप गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थोडंसं आपण पाहतोय डिसाळ क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत सिंगल अगदी इझिली कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय धावसंख्येचा अलग अगदी वेगाने उंचावतोय. 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, जिथे षटक क्रमांक दुसरा चालू आहे. विराज जुईकर आणि मृणाल वर्सोलकर ही जोडी मैदानावरती खऱ्या अर्थानं आपली दहशत सिद्ध करत असताना अगर सूर्य संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे, पण या बॉलिंग अटॅकला त्याने मात्र टार्गेट केले. साहिल मात्र खूप एक्सपेन्सिव्ह ठरलाय. त्यानंतर दुसऱ्या षटकात आपण स्वरूप याला पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय चांगला टर्न मिळाला आणि खूप बाहेरच्या दिशेने पाहायला मिळाला. दुसरा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. ओहो, क्या बात आहे स्वरूप. स्वरूपची गोलंदाजी सामन्यामध्ये रंग भरणारी. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. स्वरूपकडे प्रचंड टॅलेंट आहे. कसब कौशल्य तंत्र आपल्याकडे असलेला तो मात्र मैदानावरती दाखवून देतोय. अप्रतिम मारा. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. विराज बॅक टू द पवेलियन. तेवीस धावा. सार्थक आता गोलंदाजी करण्यासाठी. कोण आहे तो? सार्थक. सार्थक तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. आता गोलंदाजी करण्यासाठी
मृणाल वर्सोलकरला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती 23 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकात 21 धावा आल्या, पण दुसऱ्या षटकात केवळ 2च धावा आल्या. बघा, थंडीचा प्रहर वाढलाय, पण डेंडल्या अजून त्याच जोशामध्ये आहे. ओहो, इट्स अ क्लास सुपर डुपर हिट बाय मृणाल वर्सोलकर. ही मृणाल याची ताकद आहे.
मूल असणं पहिल्या आणि खूप ओव्हरमध्ये आवश्यक तब्बल आहे. जर मूल 21 धावा नसलं ना, होत्या तर आपले आणि नातेवाईक पण आपल्याला त्यानंतरच्या टॉम 2 मारल्याशिवाय ओव्हरमध्ये आपण राहत नाही. पाहतो याचा आहे ना मला नगरसूर्य खूप संघाने त्रास होत केलेलं होता. कमबॅक. तसं तर आम्ही आहे ना आयुष कोकाडे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो. Exclusive. DJ Onkar. गोलंदाजी करतोय सार्थक म्हात्रे, ज्याने सुद्धा अप्रतिम मारा केलाय. शेवटच्या षटकामध्ये त्याने केलेली गोलंदाजी सुंदर दर्जाची पाहायला मिळाले. ओहो, येते मात्र यू मिस विल Yeah, डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. आयुष कोकाडेचे बाद 3 धावा त्याला उद्यासाठी आवश्यकता असणार आहे. या
सुरुवात केली. विवेक बनकर हा पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो, किंबहुना त्याच्याकडे अगदी लांब लांबवरचे षटकार मारण्याची कपॅसिटी आहे. पण सार्थक सरपाटेल जे सुरुवात केली आहे ते पाहता जय मल्हार अलिबाग संघ पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना एक पाऊल पुढे पाहायला मिळतोय. निक्स बॉल सार्थक याचा. ओ ओ मैदानावरती काय घडलंय? चेंडूला बाउन्स मिळाला, चेंडू वेगाने निघून गेलाय, थेट सीमारेषे बाहेर आला. अगर सूर्य संघासाठी नशिबाचा चौकार. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर चेंडूला अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त झाला आणि चेंडू सीमारेषे बाहेर. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. सार्थक सरपटेल आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना. यावेळी फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षकाला दूरवरून सिंगल मिळते. धावफलकावरती एका धावेची ऍडिशन आणि आता मात्र आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सार्थक सरपटेल आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम मारा करत असताना. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र होईल, त्यासाठी आपण पाहतोय आपापल्या परीने सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतायत दोन्हीही संघ. 100% देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सार्थक सरपाटेल एक रायझिंग स्टार पाहायला मिळतोय आणि तो मात्र मैदानावरती सुंदर गोलंदाजी करतोय. त्याच वेळी अगरसुरे संघाकडून नवीन बॅट्समन Skincare products at up to 35% off on your first order. Download Misho now. आजकल कई जालसाज लोग आपके नाम पर लोन ले लेते हैं और फिर वसूली वालों के कॉल आपको आने लगते यावेळी आपण पाहतोय थेट सीमारेषे बाहेर आल्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत इनिंगचा सुरुवात आपण पाहतो. आपल्या इनिंगची केली शानदार. साहिल मात्र आपण पाहतोय चौकारांशी ऑफ दी मार्क होत असताना. ओ येथे मात्र एज लागली आणि त्यानंतर मृणालने चांगला प्रयत्न केला, पण तेथे मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ आणि चांगल्या पद्धतीने शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला चेस केलं आणि चौका मात्र सेव्ह केलाय. का पंचाने तिसऱ्या पंचाची मदत मागितली, चौकार आहे की नाही, चौकार व्यवस्थितरित्या फील्ड केला की नाही याची चाचपणी पडताळणी आमचे तिसरे पंच विनोदजी पाटील करतील.
सेव्ह आहे, चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये तो क्षेत्ररक्षक उभा होता. 12 धावा धावफलकात पाहायला मिळतात. जुनैदने अत्यंत अफलातूनरित्या क्षेत्ररक्षण केलंय. सॉरी 11 धावा आहेत. एक आले की 2. ओके 12 मग. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीला जुनैद फकी. पहिल्या चेंडूवर ओव्हर दी बॉलर हेड विवेक बनकर याचा तडाखा. चेंडू सीमारेषे पार, शानदार, दिमागदार, दर्जेदार चौकार. नेत्रदीपक, नेत्रसुखद आणि डोळ्यांचा पारणा फेडणारा हा फटका पाहायला मिळाला विवेक बनकर याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय गोलंदाज जुनैद याच्या. त्यामुळे आता जुनैद वरती दबाव आहे, प्रेशर जुनैद वरती आहे. पाहूया जुनैद या दबावातून कशा पद्धतीने कमबॅक करेल. यावेळी फटका प्रॉपर, टायमिंग दर्जेदार. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. Play Ludo King now. आता इक्वेशन सोपं झालंय. ते बीसीसी अगरसर या संघासाठी केवळ 9 धावा पाहिजेत. येणाऱ्या 9 धावा. ओहो चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आलाय. आता मात्र 9 चेंडू 9 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानावरती. हो हा चेंडू मात्र अत्यंत अफलातून पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. 8 चेंडू 8 धावा. साधं सोपं समीकरण आपण पाहतोय बीसीसी अगरसर या संघासाठी आहे. विवेक बनकरचा झंझावात आपण पाहतोय, झंझावाती खेळ तो करतोय. आठ चेंडू 8 धावा. नेक्स्ट बॉल जुनैद याचा. सामना पाहूया कशा पद्धतीने पुढे जाईल. सध्या मात्र बीसीसी अगरसोरे संघ यांचं वर्चस्व पकड या मॅच मध्ये पाहायला मिळते. पण जय मल्हार अलिबाग संघ सुद्धा कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल, उत्कंठावर्धक होईल, यात कोणतीच शंका नाही. यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा अटेम्प्ट लेग स्टिकच्या बाहेर. लेग स्टंप थोडासा दिसला होता गोलंदाजाला आणि त्यानंतर त्याला क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि या प्रयत्नात चेंडू मात्र वाईट. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका सुंदर आलाय. आता
7 चेंडू 6 धावा. विवेक बनकर ऑन द स्ट्राइक. सिंगल आले आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 5 धावा. सहा चेंडू आणि 5 धावा. अत्यंत क्रुशियल मोडवरती हा सामना. पाहूया कोणता संघ येथे जिंकेल. बीसीसी अगरसुरे संघ जिंकेल की जय मल्हार अलिबाग जिंकेल. पहिल्या चेंडूवर खेचलाय बनकर याने षटकार आणि बीसीसी अगरसुरे संघ दाखल होतोय सुपर 6 मध्ये. असा स्वरूप मात्र बंटी ठरतोय मॅन ऑफ द मॅच.